नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपला MA भाग 2 मधील सेमिस्टर 3 यामधील जो पेपर आहे भारतीय प्रशासन, त्या भारतीय प्रशासनामधील जे तिसरं प्रकरण आहे घटक राज्य प्रशासन, ह्या घटक राज्य प्रशासनाची आपण गेल्या 2 ते 3 लेक्चरपासून जी माहिती करून घेत आहोत त्यामधीलच आज महत्त्वाचा एक पुढचा मुद्दा, त्याची माहिती आपण या लेक्चरमध्ये करून घेणार आहोत. तो मुद्दा म्हणजे घटक राज्य प्रशासनामधील मंत्रिमंडळाची भूमिका. म्हणजे आपण एकंदरीत बघतो की संघराज्य शासन व्यवस्था आणि मग त्या संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये जे शासन व्यवहाराच्या त्या 2 पातळ्या असतात, त्यामध्ये केंद्र पातळी आणि दुसरी घटक राज्य पातळी. मग केंद्र पातळीवरील ज्याप्रमाणे पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेलं मंत्रिमंडळ हे संपूर्ण देशभरासाठीचं जे काही धोरणं ठरवण्याचं काम, त्या अंमलबजावणी करण्याचं काम, देशाच्या एकंदरीत प्रशासन व्यवस्थेला सुसंगतपणे चालवण्याचं काम आणि संपूर्ण भारताचं प्रशासकीय व्यवस्थेमध्ये समन्वय ठेवून ती व्यवस्थित पद्धतीने चालू ठेवण्यासाठी जी यंत्रणा महत्त्वाची असते ते म्हणजे मंत्रिमंडळ. कारण त्या मंत्रिमंडळाकडेच देशाचे एकंदरीत धोरणं, ध्येय धोरणं, त्याचप्रमाणे देशाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आखणं, वेगवेगळे कायदे करणं आणि वेगवेगळे जे काही खाती तयार केलेली असतात देशाच्या कारभाराच्यासाठी, त्यामध्ये ते सूत्रबद्धपणे चालवण्याचं काम प्रामुख्याने त्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामार्फत चालत असतं. त्याच पद्धतीचं आपण जर बघितलं तर त्याचंच एक छोटं स्वरूप म्हणजे घटक राज्य प्रशासनामधलं हे मंत्रिमंडळ. म्हणजे मुळात प्रशासन व्यवस्था आणि त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ते प्रशासनामध्ये समन्वय ठेवण्यासाठी, म्हणजे प्रामुख्याने भारताच्या एकंदरीत राजकीय व्यवस्थेचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये एक राजकीय व्यवस्था आणि दुसरी प्रशासकीय व्यवस्था अशा 2 यंत्रणा प्रामुख्याने त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या बघायला मिळतात. मग एकंदरीत राजकीय व्यवस्था ही प्रामुख्याने जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि त्या जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत त्या ठिकाणी जनतेच्या इच्छा आकांक्षानुसार ती धोरणं तयार व्हावीत यासाठी जी व्यवस्था स्वीकारलेली आहे. मग त्यामध्ये आपण बघतो की राज्यपाल आणि त्या राज्यपालांना जे घटनात्मक अधिकार मिळालेले आहेत ते घटनात्मक अधिकार राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरायचे असतात. मग मुख्यमंत्री या पदाविषयी आपण जी माहिती बघितली की घटक राज्य प्रशासनामध्ये समन्वय ठेवण्याचं काम जे मुख्यमंत्री हे पद करतं, पण त्या मुख्यमंत्र्याला सुद्धा त्या घटक राज्यातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय ठेवून त्या घटक राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विकास व्हावा यासाठी जर कोणत्या घटकाची त्या ठिकाणी मदत होत असेल तर तो घटक आहे मंत्रिमंडळ. मग ती मंत्रिमंडळ कशा पद्धतीने तयार होत असतं, त्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कोणकोणती स्वरूपाची भूमिका प्रामुख्याने ते मंत्रिमंडळ बजावत असतं याची प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर घटक राज्य प्रशासनामध्ये प्रामुख्याने 23 खाती, वेगळी जी खाती आहेत ती खाती आपल्याला बघायला मिळतात आणि त्या खात्यांमध्ये 12 खाती महत्त्वाची मानली जातात. आता ह्या सगळ्या आपण एकंदरीत ज्यावेळेस घटक राज्य प्रशासनाचा विचार करतो आणि घटक राज्य प्रशासनामध्ये आपण जर बघितलं प्रामुख्याने मुख्यमंत्री हे त्या घटक राज्य प्रशासनाचे प्रमुख आणि त्या घटक राज्य प्रशासनाचे जे काही वेगवेगळे विभाग असतात, मग गृह खातं असेल, अर्थ खातं असेल, कृषी खातं असेल, शिक्षण व्यवस्था खातं असेल, असे जे वेगवेगळे विभाग तयार केलेले असतात, हे सगळे वेगवेगळे विभाग त्या विभागाचं त्या ठिकाणी कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ते विभाग काम करेल यासाठी ती राजकीय व्यवस्थेचा जो प्रमुख असतो त्याला मंत्री असं म्हटलं जातं. तो मंत्री त्या खात्यांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम, त्या ठिकाणी ते धोरण निर्मिती करून ते धोरणाची व्यवस्थित पद्धतीने कार्यवाही करण्याचं काम त्या ठिकाणी त्या मंत्र्यांकडून होत असतं. मग त्याला आपण मंत्रिमंडळ असं म्हणतो असतो. त्या मंत्रिमंडळाची प्रामुख्याने जी काही भूमिका आहे ती भूमिका आपण या ठिकाणी बघूयात. तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण एकंदरीत घटक राज्य प्रशासनाचा ज्यावेळेस विचार करतो त्या घटक राज्य प्रशासनामध्ये जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाची जी पहिली भूमिका आहे, आपण जर एकंदरीत विचार केला तर ती भूमिका आहे राज्यकारभाराचे संचालन करणे. आता राज्यकारभाराचे संचालन करणे म्हणजे काय, तर घटक राज्य व्यवस्था आणि ह्या घटक राज्य व्यवस्था प्रामुख्याने आपण केंद्र आणि राज्य अशा ज्या संघराज्य शासन व्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे प्रामुख्याने ही जी व्यवस्था हिचा स्वीकार राज्यकारभारासाठी केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने घटक राज्याचं प्रशासन, त्या घटक राज्याच्या सांस्कृतिक विकास, त्या घटक राज्याचे जनतेचे वेगळे प्रश्न यांचं व्यवस्थित पद्धतीने ते सोडवण्यासाठी, त्याचं संचालन करण्यासाठी, म्हणजे ते व्यवस्थित पद्धतीने कार्यवाही त्याची होण्यासाठी, त्या ठिकाणी शांतता सुव्यवस्था ठेवून त्या ठिकाणी जनतेचे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न समजावून घेणं, अडीअडचणी समजावून घेऊन ते प्रशासन सुव्यवस्थित पद्धतीने त्या घटक राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालेल हे बघण्याची जबाबदारी प्रामुख्याने त्या घटक राज्यामधल्या मंत्रिमंडळाची असते. म्हणजे ही प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका त्या मंत्रिमंडळाला त्या ठिकाणी पार पाडावी लागते. कारण त्या ठिकाणचं घटक राज्याचं प्रशासन यशस्वी होणं किंवा अपयशी होणं हे सर्वस्वी कशावरती अवलंबून असतं, तर त्याचा प्रामुख्याने आपण ज्यावेळेस विचार करतो
ते प्रामुख्याने त्या मंत्रिमंडळाच्या भूमिकेवरती अवलंबून असतं. म्हणजे त्या ठिकाणी मंत्री किती कार्यक्षम आहेत, म्हणजे मंत्री जितके कार्यक्षम तितकं प्रशासन अधिक कार्यक्षम. म्हणजे मंत्री जर हुशार असतील, मंत्रिमंडळामध्ये त्यांचं जर व्यवस्थित पद्धतीने लक्ष असेल, त्यांना वेगवेगळ्या खात्याची जाण असेल आणि असे हुशार तज्ज्ञ मंत्री ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असतील त्यावेळेस साहजिकच ते मंत्रिमंडळ त्या ठिकाणी प्रशासन व्यवस्थेवर आपलं एक वचक निर्माण करतं आणि साहजिकच त्या प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी गतिमान व्हावं लागतं. म्हणजे ह्या मंत्रिमंडळासंदर्भात बोलताना किंवा ह्या एकंदरीत प्रशासकीय घटक राज्याच्या संदर्भात बोलताना महाराष्ट्राचे पहिले जे पंतप्रधान होते, महाराष्ट्राचे पहिले जे मुख्यमंत्री होते ते पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी बोलताना असंच एकदा त्यांनी ह्या मंत्रिमंडळाच्या कामासंदर्भात बोलताना आणि प्रशासनाच्या कामासंदर्भात बोलताना असं एक विधान केलं. ते विधान खूप महत्त्वाचं विधान असं त्यांनी ते केलं की त्या ठिकाणी त्यांनी असं बोललं की मंत्र्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासनाने होय म्हणायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपण जर ह्या शब्दाचा ज्यावेळेस आपण मतितार्थ बघतो त्यामध्ये असं आहे की मंत्रिमंडळातल्या कोणत्या पण मंत्र्याकडे जर जनता काही काम घेऊन गेली तर जनता त्या ठिकाणी त्याला खोटे आश्वासनं दिले जातं, हो म्हटलं जातं. पण प्रशासकीय एखाद्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्या ठिकाणी ते प्रशासन कोणत्या पण कामाला लगेच नकार घंटा वाजवत असतं. म्हणजे त्यांची भूमिका काय होती की त्यांनी सांगितलं की मंत्र्यांनी जे कामं होतील त्यालाच हो म्हटलं पाहिजे आणि प्रशासनाने प्रत्येक कामाला जनतेच्या कल्याणासाठी ते प्रशासन निर्माण केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हो म्हटलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने स्वर्गीय पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी जे विधान केलं होतं त्या विधानाच्या स्वरूपावरून किंवा त्या विधानावरून मंत्रिमंडळाची भूमिका प्रशासनामध्ये किती महत्त्वाची असते हे आपल्याला समजण्यास मदत होते. म्हणजे एखादं घटक राज्य यशस्वी का बरं होतं किंवा एखाद्या घटक राज्याची प्रगती होते आणि एखादं घटक राज्य मागास राहतं याची जर कारणं आपण त्या ठिकाणी बघितली तर त्याची सर्वस्वी कारणं त्या ठिकाणी आपल्याला ह्या मंत्रिमंडळाची ह्या पहिल्या भूमिकेमध्ये सापडून येईल की राज्यकारभाराचं जे संचालन आहे त्यामध्ये ते आपल्याला दिसून येईल. म्हणजे एकंदरीत भारताच्या वेगवेगळ्या घटक राज्यांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आणि मग त्या घटक राज्यांचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की काही घटक राज्यांची खूप चांगली प्रगती झालेली आहे, चांगल्या पद्धतीचा विकास झालेला आहे आणि काही घटक राज्ये बिमारू या नावाने ओळखले जातात. म्हणजे बिमारू म्हणजे आजारी, त्या ठिकाणी मागास, अजूनही पारंपरिक व्यवस्था त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली दिसून येते. म्हणजे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, झारखंड असेल, अशी जी काही घटक राज्य आहेत अजूनही पण मागासलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जनजीवन त्या ठिकाणी अस्तित्वात असलेलं बघायचं मिळतं. मग हे कशामुळे होतं तर हे सगळ्यात महत्त्वाचं आपण त्या ठिकाणी बघायचं मिळतं की महाराष्ट्र हे राज्य आपण जर एकंदरीत भारताचा विचार करतो आणि त्या भारतामध्ये प्रगत जे काही राज्य आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जातं महाराष्ट्राचं. मग ही प्रगती कशाच्या आधारावरती झालेली आहे तर त्या राज्यामध्ये जे शासनकर्ता वर्ग आहे, तो मंत्रिमंडळ आहे, ते मंत्रिमंडळामध्ये एक हुशार मंत्र्यांची जी परंपरा निर्माण झालेली आहे आणि त्या परंपरेमुळे या ठिकाणी साहजिकच ते प्रशासन कार्यक्षम झालेले दिसून येतं आणि त्या कार्यक्षम प्रशासनामुळे काय झालं की साहजिकच महाराष्ट्र या राज्याचा विकास इतर राज्यांच्या तुलनेने अधिक झालेला आपल्याला बघायचं मिळतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे राज्यकारभाराचं संचालन करणं, ही भूमिका जे मंत्रिमंडळ व्यवस्थित पद्धतीने पार पडेल तेच घटक राज्य चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यश किंवा विकास साधू शकेल. तर त्यानंतर दुसरी जी काही भूमिका आहे, दुसरी भूमिका आहे शासन कार्यात समन्वय साधणं. आता शासन कार्यात समन्वय साधणं म्हणजे काय तर शासनाचे वेगवेगळे विभाग असतात आणि त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जर समन्वय नसेल, त्यांच्यामध्ये परस्परांमध्ये जर एकवाक्यता नसेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं की सरकारच्या कामामध्ये त्या ठिकाणी अडथळे निर्माण होऊ शकतात, ते सरकार अपयशी ठरू शकतं. म्हणून सरकारच्या वेगवेगळे ज्यावेळेस धोरणं ठरवत असतात ते धोरणं ठरवत असताना मंत्रिमंडळामध्ये एकवाक्यता असणं, समन्वय असणं हे खूप गरजेचं असतं. कारण ज्यावेळेस सपोज आपण जर विचार केला अर्थ खातं आहे तर त्या अर्थ खात्याला ज्यावेळेस त्या अर्थसंकल्प तयार करायचा असतो त्यावेळेस त्याला संपूर्ण राज्याच्या गरजा विचारात घेऊन, वेगवेगळ्या खात्यांच्या गरजा विचारात घेऊन त्या ठिकाणी त्यासाठी त्याला त्या ठिकाणी ते अर्थसंकल्प तयार करायचा असतो. मग हे करत असताना त्याला सगळ्या खात्यांशी समन्वय ठेवून व्यवस्थित पद्धतीने तो अर्थसंकल्प तयार करावा लागतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्यावेळेस घटक राज्य प्रशासन व्यवस्थित पद्धतीने चालवायचं असतं त्यावेळेस सगळ्या खात्यांमध्ये ज्यावेळेस समन्वय प्रस्थापित होईल ते समन्वय प्रस्थापित झाल्यानंतरच ते घटक राज्य प्रशासन व्यवस्थित पद्धतीने कार्यान्वित होऊ शकतं. अन्यथा ते घटक राज्य आपापसात जर त्या घटक राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जर समन्वय नसेल तर अनेक प्रश्न त्या घटक राज्यांमध्ये त्या प्रशासनामध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाची जी मंत्रिमंडळाची दुसरी भूमिका आहे तर ते म्हणजे राज्यकारभार करत असताना त्या ठिकाणी त्यांनी आपापसात समन्वय ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची भूमिका मंत्रिमंडळाच्या संदर्भात आपण जर बघितली तर ती सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे जनमताचे प्रतिनिधित्व करणं. आता मुळात लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारल्यामुळे आणि प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार भारताने स्वातंत्र्यानंतर केला
केल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जनतेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असावे आणि जनतेच्या प्रतिनिधींनी जनतेच्या कल्याणासाठी काम करावं. म्हणजे सार्वभौम जनता आणि त्या जनतेने आपले जे काही प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्या प्रतिनिधींनी त्या इच्छा आकांक्षांनुसार त्या ठिकाणी राज्यकारभार करावा. जनतेच्या जे काही प्रश्न असतील, जनतेचे ज्या काही समस्या असतील, जनतेचे जे काही स्वप्न असतील त्याला एक वास्तवात उतरवण्यासाठी त्या ठिकाणी प्रामुख्याने जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्या मंत्रिमंडळाला काम करावं लागतं. कारण ज्या लोकांना विश्वासाने जनतेने निवडून दिलेलं असतं त्यांच्यामधूनच त्या ठिकाणी ज्यांना बहुमत मिळतं त्या बहुमत प्राप्त पक्षाच्याच नेत्यांमधून त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची नियुक्ती होत असते. म्हणजे जनतेने त्यांना पाठिंबा का बरं दिलेला असतो तर त्यांनी निवडणुकींच्या दरम्यान जनतेला जी वेगवेगळी स्वप्न दाखवलेली असतात, जनतेला जी वेगवेगळी त्या ठिकाणी आश्वासनं दिलेली असतात, मग त्या आश्वासनांची पूर्तता जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी कोणाला करायची असते तर त्या ठिकाणी ह्या मंत्रिमंडळाला करायची असते. म्हणजे जनतेचे प्रतिनिधी म्हणून सगळ्यात महत्त्वाची भूमिका या ठिकाणी ह्या मंत्रिमंडळाला पार पाडावी लागते. म्हणजे एकंदरीत लोकशाही शासन व्यवस्था आणि ह्या लोकशाही शासन व्यवस्थेचं यश काय आहे, ह्या लोकशाही शासन व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं जर वैशिष्ट्य आपण बघत असू तर जोपर्यंत मंत्रिमंडळ जनतेला जबाबदार राहून काम करेल, जोपर्यंत मंत्रिमंडळ जनतेच्या कल्याणासाठी काम करेल तोपर्यंतच ते मंत्रिमंडळ बहुमतात किंवा चांगल्या पद्धतीने सत्तेवर राहू शकतं. ज्या दिवशी जनतेचा त्या ठिकाणी त्या मंत्रिमंडळावरचा विश्वास उडेल त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये ते मंत्रिमंडळाचा पराभव होतो. असा आपण अनेक वेळेस भारताच्या एकंदरीत राजकीय प्रक्रियेमधल्या निवडणुकांचा अभ्यास केला तर ते आपल्याला दिसून येतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं भूमिका त्या मंत्रिमंडळाला जी पार पाडावी लागते ती असते जनमताचं प्रतिनिधित्व करणं. त्यानंतर आपण या एकंदरीत मंत्रिमंडळाच्या भूमिकेमध्ये एक महत्त्वाची जी काही भूमिका आहे, चौथी जी भूमिका आपण या ठिकाणी बघणार आहोत ती आहे राज्यपालास सहाय्य करणं. आता मुळात आपण ज्यावेळेस घटक राज्य प्रशासनाचा ज्यावेळेस विचार करत होतो त्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण ह्या राज्यपाल पदाविषयी माहिती घेतली की कलम 153 नुसार घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून जो राज्यपाल आणि त्या राज्यपालाला सर्व जे काही कार्यकारी विषयक अधिकार भारतीय राज्यघटनेने सोपवलेले आहेत, पण ते सोपवत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये असं एक त्यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यपालाला जरी हे अधिकार सोपवलेले असले तरी ते सगळे अधिकार त्या राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरायचे. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की राज्यपालांना जे काही अधिकार मिळालेले आहेत त्या राज्यपालांच्या अधिकारांचा वापर प्रत्यक्षपणे या ठिकाणी कोण करत असतं वास्तविक स्वरूपात तर ते मंत्रिमंडळ करत असतं. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत घटक राज्य प्रशासन आणि त्या घटक राज्य प्रशासनामध्ये जे काही व्यवस्था आहे, जे घटक राज्याची रचना आहे त्यामध्ये जे काही स्वतंत्र प्रशासन व्यवस्था निर्माण झालेली आहे त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये एकंदरीत त्या प्रशासनाला कार्यान्वित करणारी जी सगळ्यात महत्त्वाची राजकीय व्यवस्था आहे, राजकीय यंत्रणा आहे त्याला आपण मंत्रिमंडळ असं म्हणत असतो. म्हणजे एकंदरीत राज्यपाल हे जरी पद आपण बघितलं आणि ह्या राज्यपाल पदाला त्या ठिकाणी जरी भारतीय राज्यघटनेने स्वविवेक अधिकाराचा त्या ठिकाणी विशेष असा अधिकार दिलेला आहे तरी दिलेला असला तरी जोपर्यंत मंत्रिमंडळ हे एकात्म स्वरूपाचं आहे, जोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये एक वाक्यता आहे, समन्वय आहे, तोपर्यंत राज्यपालांच्या त्या भूमिकेला फारसं महत्त्व प्राप्त होते. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये एक वाक्यता नसते, अनेक पक्षांचं मिळून त्या ठिकाणी मंत्रिमंडळ तयार होत असतं आणि मग अशा वेळेस राज्यपालांचे जे काही विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात त्याचा काही वेळेस दुरुपयोग होण्याची शक्यता असते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की मंत्रिमंडळ आणि हे मंत्रिमंडळ आपल्याला दिलेले अधिकार, आपल्याला दिलेली कार्य किती व्यवस्थित पद्धतीने पार पाडतं त्याच्यावरतीच खऱ्या अर्थाने त्या सरकारचं यश अपयश अवलंबून असतं. म्हणजे एकंदरीत आपण ज्यावेळेस प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असतो मग प्रशासन म्हणजे काय तर प्रशासन म्हणजे जनतेने निवडून दिलेले राजकीय प्रतिनिधी आणि त्या राजकीय प्रतिनिधींनी जनतेच्या कल्याणासाठी व्यवस्थित पद्धतीने जे काही कायदे नियम तयार केलेले असतात त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जी एक स्थायी स्वरूपाची यंत्रणा. म्हणजे हे सगळी व्यवस्थेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की राजकीय व्यवस्था जितकी सक्षम असते तितकं ते प्रशासन व्यवस्था चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असताना दिसून येतं. म्हणजे एकंदरीत घटक राज्य प्रशासनाचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो तर त्यामध्ये 3 घटक आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे असलेले दिसून येतात. एक म्हणजे राज्यपाल, दुसरं म्हणजे मुख्यमंत्री आणि तिसरं म्हणजे मंत्रिमंडळ. आणि ह्या सगळ्यांच्या समन्वयामधूनच त्या ठिकाणी त्या घटक राज्याचं प्रशासन व्यवस्थित पद्धतीने काम करत असलेलं बघायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपण आपलं जे तिसरं प्रकरण होतं त्या तिसऱ्या प्रकरणामधलं हे घटक राज्य प्रशासन याविषयी त्यामधल्या 3ही मुद्द्यांचा आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला. त्यामध्ये पहिल्यांदा राज्यपाल, त्यांच्या अधिकार आणि कार्य, त्यानंतर मुख्यमंत्री, त्यांच्या अधिकार आणि कार्य, आणि आता तिसरा हा जो मुद्दा होता की मंत्रिमंडळ आणि त्या मंत्रिमंडळाच्या भूमिका. तर अशा पद्धतीने एकंदरीत आपण ह्या ठिकाणी या मंत्रिमंडळाची भूमिका आणि त्याचे अधिकार आणि कार्य कशा पद्धतीने त्या ठिकाणी केले जातात आणि त्यांनी त्या मंत्रिमंडळाचं एकंदरीत त्या घटक राज्य प्रशासनामधलं स्थान काय आहे याची थोडक्यात या ठिकाणी माहिती करून घेतली. पुढच्या लेक्चरला आपण
घटक राज्य प्रशासनामधलं जे सचिवालय आहे ते सचिवालय कशा पद्धतीने काम करतं याविषयी थोडक्यात माहिती करून घेऊयात. तर आजच्या लेक्चर पुरता आपल्याला ह्या ठिकाणी आपण ही घटक राज्य प्रशासनाची जी काही भूमिका लक्षात घेतली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रशासकीय व्यवस्था ती कशा पद्धतीने काम करते तर त्या प्रशासकीय व्यवस्थेची माहिती करून घेऊयात. ठीक आहे.